सवारीचा घेतला पावलांनी आम्हा वाळवंटी तुझी सावली. गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी. भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली. तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गाला गली. जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले करांची विठू माऊली. नमस्कार. समृद्धी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. शिवविद्या प्रतिष्ठान डोंबिवली आणि सन्मान बहुउद्देशीय सामाजिक संस्था तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने गेली अनेक वर्ष आपण ग्रामविकास, गोपालन, त्याच्यानंतर महिला सक्षमीकरण अशा अनेक क्षेत्रात अनेक उपक्रम राबवत आहोत. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे कामधेनू प्रकल्प. आणि याच प्रकल्पाच्या निमित्ताने आमची भेट झाली ती डॉक्टर रवींद्र वर्धमान यांच्याशी. पशुवैद्य क्षेत्रात त्यांचं भरीव कार्य आहे. गेली 35 वर्ष ते या क्षेत्रात कार्यरत आहेत आणि संस्थेशी देखील जोडले गेलेले आहेत. गेल्या 8-10 वर्षांपासून ते संस्थेच्या अनेक प्रकल्पांमध्ये आपल्याला योग्य मार्गदर्शन करत आहेत. अशाच या 71 वर्षाच्या तरुण डॉक्टर रवींद्र वर्धमान यांना आज आपण भेटणार आहोत आणि त्यांचा प्रवास देखील जाणून घेणार आहोत. डॉक्टर वर्धमान, तुमचं खूप खूप स्वागत आपल्या या यूट्यूब चॅनलच्या स्टुडिओमध्ये. कसे आहात डॉक्टर? ओके. डॉक्टर, तुमचा हा 35 वर्षांचा जो प्रदीर्घ प्रवास आहे, लातूर, सोलापूर, परभणी, पुणे आणि आता तुम्ही तुमचं कार्य पुन्हा पुणे जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये सुद्धा खूप जोरदार चालू आहे. तर तुमच्या या प्रवासाविषयी आम्हाला सांगा ना. लातूर या ठिकाणी देशी केंद्रीय विद्यालयात आणि शाहू महाविद्यालयात माझं शिक्षण झालं. ते शिक्षण संपूर्ण माझी आजी जी आहे अम्माजी वसाळे यांनी केलं लातूरला. त्यानंतर माझा नंबर पशुवैद्यकीय कॉलेज जे आहे परभणी या ठिकाणी माझं सिलेक्शन झालं. त्या ठिकाणी मी 5 वर्षाचा कोर्स केला आणि त्यानंतर सरकारी सेवेमध्ये मी रुजू झालो. अनेक दर 3-3 वर्षांनी असं सरकारी नियमानुसार बदली होतेच सगळ्यांची. तर दर 3-3 वर्षांनी माझी बदली होत गेली आणि मला असा भरपूर 35 वर्षाचा अनुभव येत गेला. आणि मी पशुसेवा करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं जे आहे ध्येय, एक कृत्रिमरेतन करणे आणि दुसरं जे आहे की जनावर आजारी पडू नये म्हणून लसीकरण करणे, हे 2 प्रामुख्याने ध्येय मी ठेवलेले आहे. यामुळे काय, येथे मी काम करत असताना त्या ठिकाणी पूर्ण मराठवाड्यामध्ये माझा 2रा नंबर आला कृत्रिमरेतनीमध्ये. त्या ठिकाणी मला शासनाने सत्कार केला पदक देऊन. त्याचप्रमाणे इथं मी पुणे जिल्ह्यात काम करत असताना जिल्हा परिषदेने सुद्धा उत्कृष्ट पशुधन विकास अधिकारी म्हणून माझा सत्कार वगैरे केलेला आहे. आणि सध्या मी काय करतो तर पशुसेवा करतो. जे तरुण शिकलेले आहेत, ज्यांनी डिप्लोमा केलेला आहे, त्यांना मार्गदर्शन करतो, जेणेकरून की शेतकऱ्यांचं काही नुकसान होऊ नये, की शेतकऱ्यांनी त्यांच्या सर्व जनावरांचं लसीकरण व्हावं, कृत्रिमरेतन व्हावं त्यांचं, म्हणून हे विद्यार्थी मी तयार करतो. आणि महत्त्वाचं म्हणजे ते बेकार न राहता स्वतःच्या पायावर ते उभा राहतात, म्हणून मी त्यांना लसीकरणाचं कृत्रिमरेतनाचं प्रशिक्षण देतो. म्हणजे ते बेकार न राहता स्वतःच्या पायावर उभा राहताने 2 पैसे कमवतात ते. बरोबर, अगदी बरोबर. पण सर, आता हा पशुवैद्य क्षेत्र म्हणजे कसं आपलं जनरली माणसांचा डॉक्टर की जो आपल्याला सगळ्यांना परिचित आहे, पण एक पशुवैद्यशास्त्र याबद्दल आम्हाला सांगा ना. कारण आपल्याला बऱ्याच जणांना ही गोष्ट माहिती नसते की नेमकं हे क्षेत्र काय आहे, मग त्याच्यासाठी काय शिक्षण लागतं, किंवा मग या क्षेत्रामध्ये एक पशुवैद्यक डॉक्टर म्हणून सेवा करायची किंवा यासाठी काय लागतं हे सांगा ना आम्हाला. आता 12वी झाल्यानंतर काय माहिती आहे का, नीटची परीक्षा द्यावी लागते. त्यानंतर ज्यांना सिलेक्शन झालं ते पशु महाविद्यालयामध्ये ते प्रवेश घेतात आणि त्या ठिकाणी 4-5 वर्षाचं प्रशिक्षण आणि इंटरनेट वगैरे केल्यानंतर
त्यांना मग नोकरीसाठी ते अप्लाय करतात आणि मग कुठं नोकरी मिळेल ते त्या ठिकाणी ते व्यवसाय करतात किंवा सरकारी नोकरी वगैरे करतात. म्हणजे एक माणसांचा डॉक्टर आणि एक आपण म्हणू प्राण्यांचा डॉक्टर यांच्या शिक्षणामध्ये किंवा त्या शैक्षणिक वर्षांमध्ये काहीच फरक नाही. तुम्हाला जसं तिथे आहे तसंच इथेही करू लावू शकतो. फक्त रुग्ण म्हणून तुमच्याकडे जनावरं आहेत, बरोबर. पण डॉक्टर आता कसं आहे, मी आजारी पडले, डॉक्टरांकडे गेले तर मी त्यांना सांगू शकते की माझं डोकं दुखतं आहे, माझा पाय दुखतो आहे किंवा माझ्या पोटात खूप गोळे येतात, वॉट एव्हर इट इज, ओके. पण एखादा पशु बोलू शकत नाही. त्यामुळे त्याला काय होतं आहे हे जाणून घेणं हे नक्कीच खूप आव्हानात्मक असेल. म्हणजे एक क्षेत्रच साधारणपणे खूपच आव्हानात्मक आहे. तर मग ह्या आव्हानात्मक क्षेत्रामध्ये यावंसं तुम्हाला का वाटलं आणि ही आव्हानं तुम्ही कशी पेललीत आणि काय काय नेमकी आव्हानं येतात हो या क्षेत्रामध्ये? ह्या क्षेत्रामध्ये काय माहिती आहे का, जनावर आजारी पडलेलं जे आहे ना ते मालकाला अगोदर कळतं की बाबा ते दूध देत नाही, खात नाही. मग आम्ही तिथे गेल्यानंतर त्याचं ताप पाहतो, संपूर्ण त्याचे चेकअप करतो की बाबा त्याचं श्वसन संस्था कशी आहे, काय झालं आहे, कधी व्हायली, दूध किती कमी झालेलं आहे, त्याला दुधामध्ये खराबी आहे का, असं कंप्लीट संपूर्ण मालकाला प्रश्न विचारतो आणि मी स्वतः तिथं संपूर्ण त्याची तपासणी करतो आणि मग त्यानुसार जनावर का आजारी पडला असेल यानुसार औषधोपचार आम्ही करतो त्या जनावरांना. आणि जी उपकरणं वापरली जातात ती सेमच असतात, स्टेथोस्कोप किंवा? हा, ते स्टेथोस्कोप आहे. आता तर म्हणजे नवीन नवीन प्रगती आता 2-4 वर्षामध्ये काय माहिती आहे का, जनावरांना काय व्हायला लागलंय की जनावरांना काही कळत नाही खाताना आणि त्या पेंढेतून सरकीतून लोखंडाचे अंश जातात आणि त्यामुळे ते जनावर म्हणजे खात नाही आणि जनावर मरतात. पण आता 1-2-4 वर्षापूर्वी असं एक आहे किंवा मेटल डिटेक्टर आलेलं आहे. मग आम्ही काय करतो किंवा ते मेटल डिटेक्टरनं त्याच्या पोटामध्ये तार सोयी खेळा लोखंड आहे का पाहतो. असे कित्येक जनावर आम्ही पाहिलेले आहेत आणि मग असल्यानंतर मालकाला सांगतो आम्ही की बाबा ह्याचं ऑपरेशन करावं लागेल आणि ऑपरेशन केलेले आहेत आणि सक्सेसफुल झालेले आहे आणि जनावर वाचलेले सुद्धा आहे. आम्ही त्याचं मग पोट फाडतो डाव्या बाजूने आणि हात घालून ते लोखंड वगैरे जे खाल्लेले आहे ते काढतो, सांगतो. असे कित्येक ऑपरेशन मी केलेले आहेत ज्यामुळं शेतकऱ्याचा फायदा झालेला आहे. म्हैस गाय त्यांच्या वाचलेले आहेत सांगतो. हा मोठा अनुभव आहे. आणि यानंतर गाई म्हशी आडलेल्या आहेत. आता 35 वर्षाचा अनुभव असल्यामुळं की बाबा एखाद्या ठिकाणी जर समजा शेतकरी वगैरे म्हणतो गाय आडली हे केली, त्याला काही तेवढंसं ज्ञान नसतं. मग आम्ही जाऊन ते बरोबर गायची ते वासराची सोडवणूक करतो आणि जनावर त्याचं वाचतंय सांगतो. आता या रिटायर झाल्यानंतर 10-12 वर्षामध्ये कित्येक जनावरं आडलेले मी सोडवले सांगतो आणि त्यामुळं शेतकऱ्यांचा लाखो रुपयाची गाय म्हैस वाचलेली आहे. अरे वा. आणि यातली एखादी कठीण अशी अवघड केस तुम्हाला आठवते का की जी खूपच आव्हानात्मक होती? हो, खूप आव्हानात्मक होती. परवाची एक अशी म्हणजे इतकी आव्हानात्मक होती की वासरू ते कोणालाच निघत नव्हतं. मग आता काय करावं म्हणून मग शेवटी मला सिझेरियनचं ऑपरेशन आलं आणि संध्याकाळी 8 वाजता आम्ही त्याचं सिझर केलं सांगतो. त्या ठिकाणी लाईट बरोबर नव्हते, बॅटरीवर सिझरिंग केलं आणि आज ते गाय फार चांगली व्यवस्थित आहे सांगतो. हो, कारण आपली कशी सुसज्ज किंवा अद्ययावत ऑपरेशन थिएटर्स असतात किंवा तुमच्या दिमतीला बरेच लोक असतात, तसं काही इथे नाही की कमी प्रकाश आहे त्या गोठ्यामध्येच जाऊन तुम्हाला सर्जरी करायची. तर हेच मुळात सगळ्या मूलभूत गोष्टींपासूनच तुमची बहुतेक आव्हानं चालू होत असणार. हो, गोठ्यामध्ये लाईट नसते, कधी कधी बॅटरीवर आम्हाला ऑपरेशन करावं लागतं, जनावराला औषधोपचार करावं लागतं, ट्रीटमेंट करावं लागतं आणि का ऑपरेशन थिएटर वगैरे काही नाही. हे गोठा म्हणजे शेतकऱ्याचा गोठा हेच ऑपरेशन थिएटर आमच्यासाठी असतं. फक्त आजूबाजूची स्वच्छता करतो आम्ही आणि वगैरे आम्ही जे हात वगैरे धुवून स्वच्छ हे करून जेवढी काळजी घ्यायची आहे तेवढी आम्ही जास्तीत जास्त काळजी घेतो आणि ऑपरेशन वगैरे करतो आम्ही. तुम्ही तुमच्याशी एक बोलता बोलता तुम्ही सहज म्हणालात की पशु आजारी पडूच नयेत किंवा शेतकऱ्याला कमीत कमी काय म्हणतात ते खर्चामध्ये त्या पशुचं योग्य पालन करता यावं किंवा अशा कठीण परिस्थिती उद्भवूच नाहीत याच्यासाठी काय तुम्ही उपाययोजना करता? यासाठी माझं सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान आहे की त्यांचे जनावरं लाळ खुरकूत रोगापासून दर 6 महिन्याला टोचून घ्या. त्याचप्रमाणे घटसर फऱ्या हे जे रोग आहेत ते पण दर 6 महिन्याला टोचून घ्या. फक्त 2 लसीकरणामध्ये कमीत कमी 15 ते 21 दिवसाचा अंतर असलं पाहिजे. सध्या आता लंपी एक 5-6 वर्ष झालं लंपी हा महाभयंकर रोग निघालेला आहे. कधी पूर्वी 100 वर्षात नव्हता पण आता निघालेला आहे. ते फक्त गाईमध्ये होतो, म्हशीमध्ये होत नाही. म्हणून सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की बाबा तुम्ही लंपीचं इंजेक्शन करून घ्या
फक्त काय शेतकऱ्यांना माहीत नसतं की एकदा डॉक्टर येऊन गेला, एकदा लसीकरण केलं की पुन्हा आणखी 21 दिवसांनी गेल्यानंतर शेतकरी म्हणतो बाबा 21 दिवसापूर्वीच आला होता तुम्ही, आता कसे काय. पण शेतकऱ्यांना माहिती पाहिजे की लाळ खरकूत 6 महिन्याला, घडसर फऱ्या 6 महिन्याला आणि वर्षाला हे जे लंपीचं लसीकरण ते सुद्धा करून घेणं फार महत्त्वाचं आहे सांगतो. हे शेतकऱ्यांना म्हणजे समजलं पाहिजे किंवा शेतकऱ्यांना मागले लसीकरणाची तारीख टिपून ठेवली पाहिजे. म्हणजे 2 लसीकरणामध्ये कमीत कमी 15 ते 21 दिवसाचा फरक आवश्यक आहे. आणि शेतकऱ्यांनी लसीकरण करून घेतलं तर त्याचं जनावर शक्यतो आजारी पडणारच नाही आणि कोणाचंही आजारी पडू नये आणि कोणाची जनावर रोगामुळे मरू नये अशी माझी संकल्पना आहे. म्हणून मी जास्तीत जास्त लसीकरणावर भर येतो. एवढेच नाही तर कोंबड्या शेतकरी कोंबड्या पाळतात आणि कोंबड्यांचं असं होतं की राणीखेत रोग असा असतो, एकदा आलं की ते कोंबड्या सगळ्या मरून जातात गावामध्ये. मी बरेच परिपत्रकं काढून लोकांना वाटतो की बाबा कोंबड्यासुद्धा 2 महिन्याचे राणीखेचे टोचून घ्या, 1.5 महिन्याचं देवीची लस टोचून घ्या. असं ज्यांनी कोंबड्या पाळले त्यांनासुद्धा सांगतो. पण आणखी जनजागृती झालेली नाही. हे जनजागृती होणे, जे कोंबड्या पाळतात, जे पशुपालन करतात, हे लसीकरणाचे जनजागृती होणं फार महत्त्वाचं आहे सांगतो. सगळ्या शेतकऱ्याला समजलं पाहिजे की लसीकरण करून घ्या म्हणून. की लसीकरणासाठी एक म्हण आहे, शेतकऱ्यांनो विचार करा, रोगापेक्षा प्रादुर्भाव म्हणजे लसीकरण करून घ्या. यासाठी लसीकरण अत्यंत महत्त्वाचं आहे. तर शेतकऱ्यांनी लसीकरण करूनच घेतलं पाहिजे. गाई म्हशी सगळ्यांना असं म्हणायला नाही पाहिजे की बाबा आमच्या गाईचं दूध कमी होते म्हणून. अहो दूध 2 दिवस कमी झालं तर काय झालं, पण रोग आला तर दूध बी जाते आणि गाय पण जाते. म्हणून लसीकरण करून घेणं फार महत्त्वाचं आहे. कोंबड्यांनाही लसीकरण करून घ्या, गाई म्हशी सगळ्यांना लसीकरण घ्या. त्याबद्दल मार्गदर्शन हे तुम्हाला जे काही पशुवैद्यकीय आहे ते तुम्हाला सांगणारच. अरे वा डॉक्टर, आता थोडंसं आपण वैद्यकशास्त्राकडून थोडंसं दुसरीकडे जाऊया. तुमची आम्ही गाडी बघितली स्टुडिओत येताना. तुमच्या गाडीवरती छान लिहिलेलं आहे, प्राणायाम करा, आरोग्य राखा, रोग टाळा. तर हे पशुवैद्यकशास्त्राबरोबरच प्राणायामाची तळमळ किंवा त्याचा प्रचार कसा काय तुम्ही करावं असं तुम्हाला वाटलं? हे पहा, योगगुरू रामदेव बाबा ह्यांचं एकच संदेश आहे, ह्या जगामध्ये कुणीही आजारी पडू नये आणि अकाली कुणीही मरू नये असं रामदेव बाबाचं आहे आणि ते मला पटलेलं आहे. म्हणून मी बऱ्याच दिवसापासून हजारो पत्रके तयार करतो. प्राणायाम करा आणि निरोगी राहा. हे पहा, माणूस जेवण नाही केला, पाणी नाही पिला तर काही दिवस जिवंत राहू शकतो, पण श्वास नाही घेतला तर तो 5 मिनिटसुद्धा जिवंत राहू शकत नाही. म्हणून माझं सगळ्या मानवाला आव्हान आहे की प्राणायामाने फुफ्फुस इतके मजबूत करा की प्रत्येक सेलला ऑक्सिजन गेला ना, माणूस आयुष्यात आजारी पडणार नाही. लक्षात घ्या, सिंपल आहे. 5000 वर्षापूर्वी पतंजलीने सांगितलेले आहे. पण काही स्वार्थी लोकांनी त्याचा प्रसार केला नाही. सध्या फक्त रामदेव बाबाच प्रचार करतात आणि लाखो लोक त्यांनी दुरुस्त केलेले आहेत. हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे की फुफ्फुस स्ट्रॉंग करा प्राणायामाने. प्रत्येक सेलला ऑक्सिजन गेला तर माणूस कधी आजारी पडणार नाही. लक्षात. वा, सुंदर. प्राणायामाबरोबरच तुम्ही आता पुण्यामधल्या, आता तुमचं जे कार्यक्षेत्र आहे तिथल्या अनेक गावांमध्ये एक नवीन पिढी तयार करत आहात या क्षेत्रामध्ये येण्यासाठी, त्यांना प्रशिक्षित करत आहात. तर याबद्दल सांगा ना आम्हाला. हे पहा की आपल्याकडं खेड्यामध्ये काम करण्यासाठी असं जे डिप्लोमाधारक आहेत ते बऱ्याच ठिकाणी आहेत. तर त्यांना मी तयार करतो. एक तर ते बेकार आहेत, ते बेकार राहू नये म्हणून मी त्यांना कृत्रिम प्रयत्नाचं, लसीकरणाचं त्यांना प्रशिक्षण देतो. आणि लसीकरण जर केलं तर एक जनावराला शेतकरी 4-5 रुपये तर सहज देतो सांगतो. असं त्यांनी दररोज 100 लसीकरण जर केलं तर 200-400-500 रुपये त्याला सहज मिळतात. म्हणजे त्याची बेकारी हटली, तो बेकार राहणार नाही. म्हणून जे काही डॉक्टर आहेत पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये सगळ्यांना मी सांगतो की बाबा लसीकरण करा, आजारी जनावरांवर उपचार करा आणि शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये हे पहा. आणि शेतकऱ्यांनी बोलवल्यानंतर अटेंड करणं फार महत्त्वाचं आहे, त्याच्याकडे जाणं फार महत्त्वाचं आहे. आपण जर जात नसेल तरी कुणाला तरी पाठवून त्या जनावरांची सेवा केली पाहिजे, त्याची जनावर वाचलं पाहिजे, ही माझी तळमळ आहे. आता आज सकाळचाच किस्सा सांगा ना, तुम्ही प्रशिक्षित केलेले विद्यार्थी. हो, आणि तुम्ही सुद्धा आज फील्डवरच होतात. हो, आज मी फील्डवर होता तर कमीत कमी 10 ते 12 कॉल मला आले किंवा काही 1-2 गाई लावायच्या होत्या, 2-4 गाई आजारी होत्या. मग मी ह्या मुळशी तालुक्यामध्ये पुष्कळ 7-8-10 लोकांना तयार केलेलं आहे. मग मी त्या विद्यार्थ्यांना फोन केला आणि सांगितलं बाबा रे, तुम्ही एक जण इकडे जावा, एक जण इकडे जावा आणि ह्याप्रमाणे तुम्ही पशुसेवा करा.
कोणत्याही शेतकऱ्याने असं म्हणू नये की आम्हाला पशुसेवा नाही मिळाली म्हणून आमचं जनावर रिकामी गेलं किंवा आमच्या जनावराला कृत्रिमनिधन झालं नाही किंवा आमचं आजारी जनावर दगावलं असं कुणीही म्हणू नये म्हणून मी लोक तयार केलेले आहेत. आणि मी जरी जाऊ शकलो नाही तरी त्या लोकांना सांगतो की बाबा ह्या लोकांना तुम्ही अटेंड करा, या ठिकाणी जावा आणि योग्य ते औषध उपचार घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे योग्य ते फीस घ्या. शेतकऱ्यांना अजिबात लोटायचं नाही. योग्य ते आपलं काय ते व्हिजिट फी 200-300 असेल तेवढीच घ्यायची. हे त्यांना सक्त ताकीद दिलेली आहे. वा. आता एक सगळ्यात आम्हाला अचंबित करणारी गोष्ट म्हणजे तुम्ही 2014 साली निवृत्त झालात शासकीय पशुवैद्यक अधिकारी म्हणून. आता 71 वर्षाचे तरुण आहात, हे काम तेवढ्याच तळमळीने करत आहात, पण या मागे एक काहीतरी नैतिक अधिष्ठान आहे की निवृत्त झाल्यानंतरही तुम्ही इतके कार्यरत आहात, तर त्याबद्दल सांगा ना आम्हाला. हे पहा, मी 2014 साली रिटायर झालो, पण मला सरकार पेन्शन देते ना, बसून पेन्शन देते ना. म्हणजे माझा पगार चालू आहे, मग मी काम का करू नये? कारण मला 35 वर्षाचा अनुभव आहे पशुसेवेचा. म्हणून माझी अशी इच्छा आहे की बाबा समाजाचं काहीतरी रण फेडलं पाहिजे. आणि हे जे सरकार पेन्शन देते ते कुठून देते? हे लोकांच्या करामधून, जमा झालेल्या करामधून मला पेन्शन देते ना. मग घरी बसण्यात काय अर्थ आहे? लोकांचं अल्पदरामध्ये जर समजा सेवा मी करावी अशी माझी इच्छा आहे. म्हणून मी अल्पदरामध्ये लोकांचं एक समाजाचं रण फेडण्यासाठी म्हणून हे मला पेन्शन समाजाच्या करातून मिळते. म्हणून मी ही सेवा करत आहे. बरेचसे पशुवैद्यकीय तयार करत आहे. आणि प्राण्यांचे सुद्धा कोणी आजारी पडू नये किंवा अकाली कोणी मरू नये म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला परिपत्रक वाटतो आणि सांगतो मी. आणि माझी अशी इच्छा आहे, जे सेवानिवृत्त झालेले आहेत, ज्यांना पेन्शन मिळते, त्या सगळ्यांनी घरी न बसता जेवढं समाजासाठी कार्य करता येईल, गरिबासाठी काम करता येईल, गरजूंसाठी काम करता येईल, त्यांनी सगळ्यांनी काम केलं पाहिजे. लक्षात घ्या. उदाहरणार्थ शिक्षकांनी काय केलं पाहिजे? शिक्षकांनी अल्पदरामध्ये किंवा मोफत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. मानसाच्या डॉक्टरने काय केलं पाहिजे की मानसाच्या डॉक्टरनी रुग्णांना मोफत किंवा अल्पदरामध्ये मार्गदर्शन केलं पाहिजे. वकिलांनाही तसेच केलं पाहिजे. असं प्रत्येक सेवानिवृत्ताने घरी न बसता कमीत कमी समाजासाठी, समाज सुधारण्यासाठी की जास्तीत जास्त जेवढं जमल तेवढं काम करायला काय हरकत नाही. लक्षात घ्या. जर काही जमत नसेल तर सकाळी उठल्यानंतर 10-15 माणसं गोळा करा आणि सगळ्यांना सांगा योगासन करा, प्राणायाम करा की सगळे निरोगी राहतील. एवढं तरी काम करा. पण घरी बसू नका. घरी बसलात की तुम्ही आजारी पडलात. म्हणून घरी बसायचं नाही, जास्तीत जास्त समाजासाठी काम करायचं. कारण आता तुम्ही पेन्शन सेवानिवृत्त आहात, घरी बसून उपयोग नाही. जे काही तुम्हाला जमेल, ज्याची काही आवड असेल ते प्रत्येकाने केलं पाहिजे आणि समाजाचं रण फेडलं पाहिजे. कारण आपण एवढे मोठे झालेलो आहोत हे समाजामुळे झालेलो आहे. समाजाच्या करातून आपल्याला शिक्षण मिळालेलं आहे. म्हणून प्रत्येकाने याची जाणीव ठेवून समाजासाठी काम केलं पाहिजे, गरिबासाठी काम केलं पाहिजे, गरजूंसाठी काम केलं पाहिजे. वा. आता ह्या पुढचं कार्य किंवा ह्या पुढच्या उपाययोजना किंवा काय उपक्रम तुम्हाला राबवायचे आहेत? आता महत्त्वाचं म्हणजे मी पशुसेवा तर जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत, या माझं वय 71 चालू आहे, जोपर्यंत पशुसेवा करणं शक्य आहे ते शक्य करणार. नाहीतर लोकांना कुणी आजारी पडू नका, अकाली कुणी मरू नका म्हणून गावोगावी फिरत लोकांना ते शिबिरं घेणार. आत्तापर्यंत मी पिरोमुटला वगैरे असताना ज्यावेळेस वेळ मिळत होता त्यावेळेस तिथेही लोकांचे शिबिरं घेतले. इथेही लोकांना परिपत्रक वाटण्याचे शिबिर घेतो. फक्त सांगणं काम आपलं आहे. आता ते प्राणायाम करणं वगैरे ते लोकांची इच्छा आहे, पण सांगतो लोकांना अकाली मरायचं नाही आणि कधी आयुष्यात गंभीर आजारी पडायचं नाही. हे माझं तत्व आहे. वा. डॉक्टर रवींद्र वर्धमान, तुम्ही आज आमच्या यूट्यूबच्या समृद्धी चॅनलच्या स्टुडिओमध्ये आलात. तुमचा प्रेरणादायी प्रवासही आम्हाला सांगितलात आणि एका वेगळ्याच क्षेत्राबद्दल की जे खरोखरच खूप आव्हानात्मक आहे त्याबद्दल खूप छान माहिती तुम्ही आम्हाला दिलीत. त्याबद्दल तुमचे खूप 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 आभार. धन्यवाद मॅडम. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि मी असं म्हणतो की प्राणायाम करा, अकाली मरू नका कुणी आणि कुणी गंभीर आजारी पडू नका. किती सोपं आहे सांगा. रोज रामदेव बाबाचं टीव्हीवर पहा, म्हणजे तुम्हालाही प्रत्येकाला म्हणजे एक हे मिळेल उत्तेजना की बाबा आपण आजारी पडायचं नाही आयुष्यामध्ये. कारण तुम्ही आजारी पडलात की इथं 10,000 रुपयाने कमवायचं आणि आयुष्यामध्ये तिथं हॉस्पिटलमध्ये लाखो रुपये घालायचे. कुणी सांगितले? तर ह्याच्या आजारी पडायचंच नाही सांगितलं. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे, अगदी खरं आहे.
तर डॉक्टरांच्या या कार्याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आणि दोन्ही संस्थांची माहिती जाणून घेण्यासाठी आपण लिंक दिलेली आहे, तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईकसुद्धा करा. भेटूया पुढच्या भागात पुन्हा एका नवीन प्रवासाबद्दल जाणून घेण्यासाठी. नमस्कार.